सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावर मराठा समाजाला संधी न मिळण्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली। या भेटीमुळे आगामी काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। सोलापूर महानगरपालिकेवरती तब्बल 32 वर्षांनंतर मराठा समाजाला महापौर पदाची संधी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्वसाधारण प्रवर्गामधील आरक्षित असलेल्या पदावर ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराची निवड करण्यात आल्याने मराठा समाजावर राजकीय अन्याय झाल्याची भावनाही व्यक्त होत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर जाधव हे काही दिवसांपासून आक्रमक आंदोलनही करत आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याविरोधामध्ये राम जाधव यांनी दिलेली प्रतिक्रिया समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या 45 दिवसांपासून विविध आंदोलनाद्वारे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, तरीही ठोस निर्णय न झाल्याची नाराजीही कायम आहे। दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरती मराठा समाजाला संधी देऊन हा वाद शमवला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र या ठिकाणी मराठा समाजाच्या पदरी निराशाच पडल्यानं असंतोष अधिक वाढला आहे अशी भूमिका जाधव यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडली। या सर्व पार्श्वभूमीवर राम जाधव यांनी राज्यामधील मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली। या भेटीनंतर मराठा आंदोलनाला नव्या टप्प्यामध्ये नेण्याची शक्यताही वर्तवली जात असून सोलापूरमध्ये राजकीय वातावरण आणखीन तापण्याचीही चिन्हे दिसत आहेत।